विकी कौशल और रश्मिका मंदाना स्टारर फिल्म छावा रिलीज होने के बाद लोगों को खूब लुभा रही है। फिल्म को मध्य प्रदेश और गोवा में टैक्स फ्री करने का ऐलान कर दिया गया है। ऐसे में अब महाराष्ट्र में भी फिल्म को टैक्स फ्री करने की मांग जोर पकड़ रही है। माना जा रहा है यहाँ भी जल्द छावा को टैक्स फ्री किया जा सकता है। मध्य प्रदेश के मुख्यमंत्री मोहन यादव ने छत्रपति शिवाजी महाराज की 395वीं जयंती पर संभाजी महाराज की फिल्म छावा को टैक्स फ्री करने की घोषणा कर दी थी। वहीं गोवा के मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने भी फिल्म को प्रदेश में टैक्स फ्री कर दिया है। मध्य प्रदेश के मुख्यमंत्री मोहन यादव ने छत्रपति शिवाजी के जन्मदिन पर संभाजी महाराज की फिल्म छावा को टैक्स फ्री किया। 14 फरवरी को रिलीज हुई ये फिल्म खूब चर्चा का विषय बनी हुई है। महाराष्ट्र में फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयज, डब्बावाला एसोसिएशन सहित कई उद्योग जगत ने इसे कर मुक्त दर्ज किए जाने की मांग की है। मोहन यादव ने फिल्म की तारीफ करते हुए कहा कि शिवाजी महाराज की जयंती पर उनके बेटे संभाजी महाराज पर बनी फिल्म छावा को टैक्स फ्री किया जाता है। इससे पहले मोहन यादव ने शिवाजी महाराज को जयंती पर नमन किया था। उन्होंने कहा था कि शिवाजी महाराज की देशभक्ति और बलिदान हमें हमेशा प्रेरित करते रहेंगे। फडणवीस ने कहा, मुझे खुशी है कि छत्रपति संभाजी महाराज के जीवन पर एक बहुत अच्छी फिल्म बनाई गई है। हालांकि मैंने अभी तक इसे नहीं देखा है, लेकिन मैंने लोगों से सुना है कि यह फिल्म इतिहास को विकृत किए बिना बनाई गई है। उन्होंने कहा कि महाराष्ट्र ने 2017 में ही मनोरंजन कर हटा दिया था। हम देखेंगे कि इस फिल्म को बढ़ावा देने और इसे अधिक से अधिक लोगों तक पहुंचाने के लिए हम क्या कर सकते हैं। फिल्म पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस मांग पर ध्यान दिया है और कहा कि वे इस फिल्म को आम जनता तक पहुंचाने के लिए हर संभव प्रयास करेंगे। मीडिया से बात करते हुए सीएम फडणवीस ने फिल्म के ऐतिहासिक चित्रण की सराहना की और कहा कि उन्हें जनता से सकारात्मक प्रतिक्रिया मिली है। छत्रपती होते म्हणून आम्ही आहोत। छत्रपतींनी आम्हाला आत्माभिमान दिला, आत्मतेज दिलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला समतेचा संदेश दिला। 18 पगड जातींना एकत्रित करून ज्या स्वराज्याची त्यांनी स्थापना केली, त्या स्वराज्यातून एकतेचा संदेश त्यांनी आम्हाला दिला। राज्यकारभार कसा चालवला पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं। वनसंवर्धन, जलसंवर्धन कसं केलं पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं। कर प्रणाली कशी असली पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं। यासोबत सुरक्षा कशी ठेवली पाहिजे, समुद्री सुरक्षा कशी ठेवली पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं। आणि या सगळ्या आज्ञावलींचं पालन करत असताना पहिल्यांदा मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आणि फारसी भाषेचे शब्द वगळून सगळ्या आज्ञावली मराठी भाषेत करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलं। आणि म्हणून हे आत्मतेज आणि आत्मभान घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणूनच आम्ही या ठिकाणी राज्यकारभार करतो। नाही, याचं कारण त्यांचे वेगळे कार्यक्रम होते, ते माझ्यासोबत पुण्यापर्यंत आले आणि त्यानंतर आपल्या कार्यक्रमाला गेले। मुख्यमंत्री सध्या छावा सिनेमाचा फार जोर दिसतोय, मागणी होते की हा सिनेमा टॅक्स फ्री करावा, राज्य सरकार त्या बाबतीत काही विचार करेल? मला अतिशय आनंद एका गोष्टीचा आहे की छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं शौर्य, ज्यांची वीरता आणि ज्यांची विद्वत्ता ही प्रचंड होती, पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला। अशा छत्रपती संभाजी महाराज की ज्यांच्याबद्दल देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था, अशा प्रकारचं ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलं, त्यांच्यावर अतिशय चांगला, आणि मी स्वतः अजून बघायचं आहे, पण मला ज्या ज्या लोकांनी बघितलं त्यांनी सांगितलं की इतिहासाशी कुठलीही प्रतारणा न करता ऐतिहासिक अशा प्रकारचा हा सिनेमा तयार झालेला आहे। त्याबद्दल पहिल्यांदा मी सिनेमाचे निर्माते, सिनेमाचे निर्देशक आणि त्यातले प्रमुख ज्यांनी रोल केला ते विकी कौशल यांचं मनापासून अभिनंदन करतो। मोठ्या प्रमाणात ही मागणी होते की हा सिनेमा टॅक्स फ्री करा, पण मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की इतर राज्य ज्यावेळेस टॅक्स फ्री करतात त्यावेळेस जो करमणूक कर आहे तो एंटरटेनमेंट टॅक्स त्या ठिकाणी माफ करत असतात। महाराष्ट्राने 2017 सालीच निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये करमणूक कर हा आपण नेहमी करता रद्द केलेला आहे।
त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही आणि म्हणून अशा प्रकारची माफी देण्याकरता तो करच आपल्याकडे नाहीये. तथापि या चित्रपटाच्या प्रमोशन करता किंवा छत्रपती शंभूराजेंचा इतिहास हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरता आम्हाला अधिक काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. सोकॉल्ड अभिनेते वारंवार बोलतायत. काल आपण विकिपीडियावरच्या विधानावरती तुम्ही खरं तर सांगितली कारवाई, पण वारंवार छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान केला. असं आहे, अपमानित करणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवू आणि अशा प्रकारे जर कोणी वागत असेल तर सरकारे माफ करणार नाही, शिवप्रेमी माफ करणार. एक समिती इतिहास अभ्यासकांची तयार करून हे वादविवाद थांबवतो यासाठी काय प्रयत्न केला जाणार आहे? बघा असं आहे, मी एक तुम्हाला सांगतो, वादविवाद तेव्हाच संपू शकतात ज्यावेळी त्याला राजकीय किनार नसते. ज्याला राजकीय किनार असते ते वादविवाद कधीच संपू शकत नाहीत. तथापि मला असं वाटतं की यापूर्वी देखील आपण अनेक समित्या तयार केल्या आहेत, त्यांनी काही रिकमेंडेशन दिले आहेत, त्याच्यावर सरकारने निर्णय देखील घेतले. विकी कौशल की फिल्म छावा ने रिलीज के तीसरे दिन ही 100 करोड़ का आंकड़ा बॉक्स ऑफिस पर पार कर लिया था. अब यह जल्दी ही 200 करोड़ के क्लब में शामिल हो जाएगी. फिल्म ने अब तक बॉक्स ऑफिस पर 197.75 करोड़ रुपए का कलेक्शन किया है. लक्ष्मण उतेकर द्वारा निर्देशित यह छत्रपति संभाजी महाराज के असाधारण जीवन को दर्शाती है. मराठा शासक के रूप में विकी कौशल के प्रदर्शन को व्यापक प्रशंसा मिली. रश्मिका मंदाना महारानी यशोबाई की भूमिका निभा रही है. इसी बीच अक्षय खन्ना मुगल शासक औरंगजेब की भूमिका निभा रहे हैं. फिलहाल लेते हैं एक छोटा सा ब्रेक. डीसी न्यूज इंडिया पर खबरों का सिलसिला लगातार जारी है.